आता चालू होणारा सामना ओमसाई 11 वर्सेस राम 11. ओमसाई 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि राम 11 संघ फलंदाजीला आलाय. राम 11 संघाकडून स्ट्राईकला येतो आणि सामन्याला सुरुवात होते. सामना 2 षटकांचा असेल. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला. चेंडू हवेमध्ये आहे. खराब क्षेत्ररक्षण होतो. कमिटी प्लेअरने निर्णय सांगायचा आहे काय आहे त्याचं. आणि हा चौकार जातो पहिल्या चेंडूवरती. अनेकच्या बाजूवरती नुकतं पहिला चौकार. चांगली फलंदाजी होती ती अनेकडून. पुढील चेंडू आणण्यासाठी पाहूया. चांगलं पहिला चेंडू चांगला चौकार तुटवत होतो आणि संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4 धावा. हाही उंच फटका त्याच दिशेने जातो. आता मात्र जलबल होतो तो आणि पहिला धक्का बसतो तो ओमसाई राम 11 संघाला. संघाची धावसंख्या होती ती 1/4 धावा. त्याला लगेच सामना सुरू करायचा आहे. पहिल्या षटक प्रगतीपथ असताना पुढील चेंडू फलंदाज सामना करेल. पाहूया. चांगला इथे मात्र स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी होती ती ओमसाई 11 संघाकडून. खाली बसा रे. कोण आहे ते मित्र काय याचं नाव पण नाही. एक डावकर फलंदाज स्ट्राईकला येतोय. पाहूया किती धाव करतोय आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी होते ती ओमसाई 11 संघाकडून. पहिले षटक प्रगतीपथ असताना संघाची धावसंख्या होती ती 4 धावा. अजूनही 4 धावावर धावसंख्या स्थिरावले. इथे मात्र अजून एक सुरेख गोलंदाजी. इथे धावत इथे मात्र खराब थ्रो होतोय आणि त्या धावत झाला असता 1 धाव भेटते. संघाची धावसंख्या होती ती 5 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी होते ती ओमसाई 11 संघाकडून. चांगला फटका एक साईडला मारलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ते ओमसाई 11 संघाकडून. खराब अशी फलंदाजी होते ती राम 11 संघाकडून. दरम्यान षटक समाप्त होते. पहिल्या षटकाचे समाप्त होते. संघाची धावसंख्या होती ती 5 धावा. चांगली गोलंदाजी होती ती ओमसाई 11 संघाकडून. चांगली धावसंख्या होण्यासाठी चौका षटका मारावा लागतील. चांगली पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते ती गोलंदाजाकडून. खराब क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या प्रयत्न खराब अतिशय खराब क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण होत. संघाची धावसंख्या होती ती 7 धावा. या माध्यमातून सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 18 ते 20 धावा करणं गरजेचं आहे. पुढील चेंडू राम 11च्या बॅट्समनला हा मात्र उंच फटका मारण्याचा प्रयत्न होता. बक्षीस स्वरूपात 1 धाव. चांगली गोलंदाजी होती ती ओमसाई 11 संघाकडून. षटकार चौकार मारायला लागते. जर धावसंख्या 20च्या पुढे न्यायची असेल तर इथे मात्र झेल होता पण झेल सुटतोय आणि इथे धावबाद होतोय. खराब फलंदाजी होती ती राम 11 संघाकडून. धावसंख्या होती ती 8 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल डावकरू फलंदाज. चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलं जात आहे ते ओमसाई 11 संघाकडून. पुन्हा एकदा बाद होतो फलंदाज. खराब फलंदाजी होते ती राम 11 संघाकडून. धावसंख्या स्थिर होती ती 8 धावांवरती. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या होती ती 8 धावा.
इथे मात्र चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. ते धावबाद एका धावा समुद्र मला लागतोय. संघाची धावसंख्या होती ती 9 धावा. इथे मात्र उंचा फटका आहे, चेंडू गेला सीमारेषेकडे आणि झेलबाद होतोय. दरम्यान षटक समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्ती. संघाची धावसंख्या होती ती 9 धावा. ओमसाईला संघाला उर्वरित 12 चेंडूमध्ये 10 धावांचं आव्हान ठेवलं होते. रामिलन संघाने 12 चेंडूमध्ये 10 धावा. चला सामना सुरू होते. 12 चेंडूमध्ये 10 धावांचं आव्हान असताना गोलंदाजीला येतो आण्या. उंचा फटका आहे, क्षेत्र चेंडू नाही. खराब क्षेत्ररक्षण होतं, झेल सुटतो. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने खातं उघडता येते ओमसाई संघाचं. बिनबाद 2 धावा. अजूनही फक्त 8 धावांची गरज असेल ती सामना जिंकण्यासाठी ओमसाई संघाला. चांगला फटका चेंडू होते सीमारेषेकडे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सहज त्या 3ऱ्या धाव पूर्ण होते. धावसंख्या होती ती बिनबाद 5 धावा. फक्त 5 धावांची अजूनही आवश्यकता सामना जिंकण्यासाठी उर्वरित चेंडूमध्ये. इथे मात्र झेल सुटतो. चांगली गोलंदाजी होते ते अनिकेत कडून. धावसंख्या होती ती 3 चेंडू 5 धावा. चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव. धावसंख्या होती ती 6 धावा. हा मात्र चेंडू होता हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतो चेंडू नाही आणि झेल सुटतो. धावसंख्या होती ती 8 धावा. फक्त 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि घोषित हाही चांगला फटका आहे आणि हा 2 धावा. सामना विजय होतो तो ओमसाई 11. विजयी तसेच पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन. समोर मानसी संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, तसेच फ्रेंड्स 11 संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे.